भारतीय जनता पार्टी आणि सोकॉल्ड शिंदे गटाचे जे काही सरकार आहे त्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे. बर, आनंदजी, तुमच्यासाठी असा प्रश्न मला आहे की आज सुधीर मुनगंटीवार यांनी असं म्हटलेलं आहे की या अनुषंगाने चौकशी होणं स्वागतार्ह असेल, कारण अशा पद्धतीची चौकशी करण्याचा जो हक्क असतो तो विधानसभा अध्यक्षांनाही असतो. तर एक मित्रपक्ष म्हणून ही भावना, ही भूमिका तुम्हाला पटते का? असं आहे की स्वतः आता महेंद्र दळवीजी सांगतायत की त्यांनी तशा प्रकारची तक्रार केली आहे, त्याची चौकशी निश्चितपणे होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे की प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचं आणि अंबादास दानवे यांचं गेल्या 1.5-2 वर्षात बोलणं देखील नाही. तशा प्रकारचे स्पष्ट भूमिका दोन्ही नेत्यांनी मांडली. त्यामुळे हा व्हिडिओ अंबादास दानवेंच्या ट्विटर हँडलवरनं ट्विट झाला. तो मॉर्फ असेल, खोटा असेल, त्याची नक्कीच चौकशी झाली पाहिजे. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुरान्वय पण या व्हिडिओशी काही संबंध नाही. रायगड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पदावरून शिवसेनेबरोबर राजकीय संघर्ष नक्की आहे, पण अशा प्रकारचं कुठलंही कृत्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही करत नाही आणि त्या अशा कृत्याचं कुठलंही समर्थनही करत नाही. पण मग तुमच्याकडनं अशा पद्धतीच्या चौकशीची कुठलीही मागणी होणार नाही असं तुम्ही म्हणताय? नाही, आता स्वतः महेंद्र दळवी साहेबांनी सांगितलं की त्यांनी मागणी केलेली आहे की याची चौकशी झाली पाहिजे. तर नक्कीच महाराष्ट्र पोलीस या व्हिडिओ बद्दलची सत्यतेबाबत की तो AI जनरेटेड आहे का मॉर्फ आहे याची चौकशी होईल. बर, अखिलजी, विधानसभा अध्यक्षांना अशा पद्धतीची चौकशी करण्याचा खरं तर तुम्ही सुद्धा या संदर्भामध्ये विनंती करू शकता. तर तुमच्या पक्षाद्वारे अशी कुठली विनंती होणार आहे का? हो, आम्ही तर आपल्या माध्यमातून पूर्ण इतके 13 करोड जनतेसमोर सांगतच आहोत ना की कारवाई करा. त्यांना असं वाटत असेल ना की ते मॉर्फ आहे आणि फक्त आजचाच व्हिडिओ का. पण असं असताना कुठल्याही पद्धतीचं नाव तर तुमच्या पक्षाद्वारे अंबादास दानवेंनी पण घेतलेलं नाहीये. त्यांनी फक्त व्हिडिओ दाखवलेला आहे किंवा अशी मागणी नाही केलेली की याच्यावरती कुठली कारवाई करणं गरजेचं आहे किंवा यावरती अध्यक्षांनी याची नोंद घ्यावी असंही म्हटलेलं नाहीये. तर किंबहुना चॅलेंज दिलं होतं महेंद्र दळवी यांनी, त्याला सुद्धा त्यांनी चॅलेंजला स्वीकारलेलं नाहीये. 100% संबंधितांनी कारवाई करावी ही माफक अपेक्षा आहेच. आणि फक्त याच व्हिडिओचं काय, तर तो जो काय छत्रपती संभाजीनगर मधला एक बेडरूमचा व्हिडिओ आलेला ना ज्याच्यात अशा बॅगा भरलेल्या पैशांच्या आणि सिगरेटचा धूर उडत होता, त्या व्हिडिओची पण चौकशी कुठपर्यंत आली, ते पैसे कसले होते, काय होते, हे कशा प्रकारचे अलिबाबा आणि चालीस चोर ते खुलजा सिमसिम हे वारंवार जनतेसमोर येत आहे, याची चौकशी देखील महाराष्ट्र सरकार असेल, विधानसभा अध्यक्ष असतील, पोलीस यंत्रणा असतील, या पूर्ण सरकारनेच याची जबाबदारी घेऊन याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला देऊन दूध का दूध आणि पाणी का पाणी करणं अपेक्षित आहे. बर, महेंद्रजी, अशा पद्धतीचं जर काही चौकशी झाली तर त्या चौकशीला सामोरे जायला आपण तयार असाल? नक्की तयार असेल. विशेषतः अंबादास दानवेजींनी मगाशी सांगितलं की या संदर्भातला आणखी जो क्लिअर व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत जर आम्ही चॅलेंज दिलं तर माझं त्यांना प्रति आव्हान आहे की या चर्चेनंतर त्यांनी जे काय त्यांच्याकडे आहे ते खरंच जनतेसमोर दाखवावं. तो चेहरा दाखवावा, कोण तो माणूस, व्यक्ती, लाल टी शर्टवाला. ह्या सगळ्यांनी मॉर्फ करून केलेलं षडयंत्र आहे आणि सरकारला किंवा आमच्या पक्षाला आम्हाला बदनाम करण्याचं उभाटा गटाचं हे षडयंत्र निश्चित आहे. हे वारंवार अधिवेशन काळामध्ये करतायत. आज आपण बघितलं की मगाचपासून मी सांगितलं की हे सगळं षडयंत्र प्रीप्लॅन आहे आणि प्रीप्लॅन करून हे सगळं मॉर्फ करून टाकलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार देखील केली, त्या चौकशी निश्चित होईल. सरकार देखील चौकशी करील. उद्या विधिमंडळामध्ये मी हा प्रश्न नक्की उपस्थित करणार आणि अध्यक्षाला विनंती करणार की या संदर्भातली एक महिन्याच्या चौकशी होऊन खरं आहे ते सत्य लोकांसमोर आलं पाहिजे. हे माझं खुलं चॅलेंज आहे.